नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला आयुष्यातील सर्व दुःखातून मुक्तता हवी असेल तर स्पिरिच्युअल टूरला नक्की जावं असं आपण अनेकदा ऐकलं असेल. हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्या सोबत आहेत. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. तर आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा काढण्याचं महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. शिवाय प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीची नुकतीच चारधाम यात्रा पार पडलेली आहे. तर या यात्रेची काही महत्त्वाची क्षणचित्रही या कार्यक्रमात आपण सध्या पाहतो आहोत. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची मी ओळख आपल्याला करून देते आहे. गुरुजींची आपल्याला ओळख करून देते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षापासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजे जवळपास 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जात असतात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी देखील कडून करवून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुण्याला गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची त्यांची CBSE शाळा आहे कर्जतमध्ये. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान त्यांचा नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा हेतू त्यांचा आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी गौरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात आणि श्री माधव गुरुजी आयोजित चारधाम यात्रेची काही क्षणचित्र देखील पाहूयात. तर गुरुजी, जसं मी ओळख करतानाच म्हटलं होतं की अनेक तुम्ही यात्रा करत असतात, आध्यात्मिक यात्रा. तर या आध्यात्मिक यात्रा बऱ्याच प्रसिद्ध आहेत तुमच्या आणि जवळपास 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता तुम्ही कैलास मानसरोवरची यात्रा घेऊन जाणार आहात जवळपास 2 ऑगस्टला, राईट? तर या यात्रेची काय खास अशी वैशिष्ट्य आहेत? मॅडम, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की कैलास मानसरोवर यात्रा ही यात्राच म्हणजे की खूप अद्भुतपूर्व अशी यात्रा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढ्या धार्मिक यात्रा करतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की अध्यात्मामधली तुमच्या प्रवासाची सर्वात फायनल पावती म्हणजे फायनल डेस्टिनेशन, फायनल पायरी कुठली असेल तर ती कैलास मानसरोवर आहे. आणि त्या कैलास मानसरोवरला आपण जाणार आहोत. म्हणजे 2018 मध्ये मी पहिल्यांदा कैलास मानसरोवर टूर केलेली होती आणि 2018 नंतर 7 वर्षांमध्ये चायना गव्हर्नमेंटचं बंदच होतं की इंडियाला अलाउड नव्हतं आणि आता 7 वर्षांनंतर पहिल्यांदा 2025 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटला अलाउड केलं आहे आणि आपण सगळेजण कैलास मानसरोवर यात्रेला जाऊ शकणार आहोत. तर अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर की 2 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट आपली कैलास मानसरोवर यात्रा आहे. प्रॉपरली याच्यामध्ये सांगायचं झालं तर हा पिरियड आहे तो आपल्याकडे श्रावण महिना आहे. म्हणजे इथे श्रावण महिना चालू असणार आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण सगळेजण भगवान शिवशंकरांची आराधना करत असतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पूजा आणि व्रत वैकल्य चालू असतात. 16 सोमवारासारखं उद्यापन आहे ते सुद्धा याच वेळेला चालू होतं आणि अगदी त्या श्रावण महिन्यामध्ये आपण कैलास मानसरोवरची यात्रा करतोय. ज्या कैलास मानसरोवरमध्ये शिव स्वतः निवासस्थानामध्ये आहेत, म्हणजे की तिथे राहायला ते आहेत आणि त्या ठिकाणची आपल्याला यात्रा करायला मिळते. आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे. त्याहून मोठं सौभाग्य म्हणजे की नारळी पौर्णिमेचा दिवस आहे, म्हणजे 8 ऑगस्टचा दिवस तो प्रॉपरली आपण मानसरोवरवरती असणार आहे. आणि त्यावेळेला मानसरोवर असल्यानंतर पर्वणीची पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा जशा वर्षाच्या 12 पौर्णिमा येतात त्या 12 पौर्णिमेमध्ये काहीच पौर्णिमा अशा येतात की ज्याला पर्वणी पौर्णिमा असतात की त्या दिवशी 7 ग्रह एका लाईनीमध्ये येतात आणि त्याला पर्वणी पौर्णिमा असं म्हणतात. म्हणजे तर ती पर्वणी पौर्णिमा नारळी पौर्णिमेची असते आणि ती नारळी पौर्णिमेची पौर्णिमा आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कैलास मानसरोवरवरती साजरी करायची आहे. हा सर्वात मोठा त्याच्यामधला योग आहे. आता कैलास मानसरोवर यात्रेबद्दल वैशिष्ट्य
सांगायचं झालं किंवा जायचं झालं तर कैलास एवढं महत्त्वाचं काय आहे म्हणजे, तर ज्यावेळेला मी माझ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली, मी माझ्या गुरूंकडे शिकलो आणि गुरुकुलमध्ये पूर्णपणे सगळं शिक्षण प्राप्त करत असताना आमच्या गुरूंबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आमचं फिरणं व्हायचं आणि प्रत्येक ठिकाणची यात्रा करत असताना ती यात्रा तिथल्या देवत्वाचं सगळं पूर्णपणे यथार्थ विवरण आणि जेवढं काही सूक्ष्मात सूक्ष्म आहे तेवढं आमचे गुरु आम्हाला सगळं सांगायचे म्हणजे. आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्या गुरूंबरोबर गेलो त्या त्या ठिकाणी आपण या सगळ्या धार्मिक यात्रा काढतो आणि त्या ठिकाणी मी घेऊन जातो आणि लोकांना प्रत्येक ठिकाणी जे सत्संग असेल ते सत्संग असेल, तिकडची जी माहिती असेल ती माहिती आपण पूर्णपणे देतो. ह्याच्यामध्ये कैलास मानसरोवरचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या पृथ्वीवरती अशा दोनच जागा आहेत की ज्या दोन जागांवरती कलियुगाचं अस्तित्व नाही आहे. त्यातलं पहिलं म्हणजे नैमिषारण्य आणि दुसरं म्हणजे कैलास मानसरोवर, की इथे कलियुगच नाही आहे. तर जिथे कलियुग नाही आहे तिथे आनंदी आनंद आहे, तिथे द्वेष नाही आहे, तिथे मत्सर नाही आहे, तिथे कुणाबद्दलची म्हणजे की कॉम्पिटिशन ही नाहीच आहे. म्हणजे तुमची स्वतःची सुद्धा तिथे कॉम्पिटिशन नाही आहे. म्हणजे असं म्हणतात की कैलास मानसरोवर यात्रेला जाताना तुम्ही 2 लाख रुपये जर बाहेर टाकून गेले तर यात्रा करून परत आल्यानंतर पण 2 लाख रुपये तुम्हाला जागेवर मिळतील. कारण माणसाला स्वतःचा जीवच नकोसा होतं की तो जीव कसा वाचेल, म्हणजे तर कोण पैशाकडे हात लावणार. परंतु म्हणलं असं जातं की तिथे कलीचा वास नाहीये, त्यामुळे तिथे कोणी कुणाचं उचलून घेऊन जात नाही, कोणी कुणाबद्दल द्वेष करत नाही, कधी कुणाबद्दल कोणी मत्सर करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पृथ्वीवरती अशा दोनच जागा आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी जी आळंदीमध्ये आहे की त्याच्यामध्ये फक्त एकनाथ महाराज जाऊ शकले, त्याच्यानंतर कोणी जाऊ शकलं नाही. तसं कैलास मानसरोवर सुद्धा म्हणजे की कैलास पर्वतावरती मिलारेपा म्हणून एक संत होते, ते जाऊ शकले, नंतर कोणी जाऊ शकलं नाही. म्हणजे तर या अद्भुतपूर्व अशा जागा आहेत. ज्यावेळेला माझ्या गुरूंना मी विचारलं की आध्यात्मिक याच्यामधलं सर्वात हायेस्ट डेस्टिनेशन किंवा सर्वात शेवटची पायरी म्हणजे कैलास मानसरोवर, की तिथे पोचलं म्हणजे सगळं झालं, तर तिथे असं वेगळं काय आहे. आणि त्यांनी मला जे सांगितलं ते वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून कैलासाबद्दलची ओढ तुमची निर्माण होईल आणि निश्चितपणे तुमच्या मनामध्ये इच्छा होईल की आपण त्या ठिकाणी यात्रेला जाऊ. आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ही यात्रा करत असताना आम्ही संपूर्णपणे यात्रा, प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ, प्रत्येक ठिकाणचं जे काय आहे ते आमच्या पूर्णपणे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती अपलोड करणार आहोत. तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सबस्क्राईबर राहा. का तर त्याचा संकल्प करत असताना, त्या यात्रेचा संकल्प करताना आम्ही पूर्णपणे करतो की ही यात्रा देहाने फक्त मी एकटा करत असलो तरी या मोबाईलमध्ये किंवा या चॅनलवरती आमचे जेवढे सबस्क्रायबर आहेत यांच्या सगळ्यांच्या वतीने मी यात्रा करतोय. तर माझा तो भाग आहे की त्या पुण्याचा भाग तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोचावा. परंतु तिथल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याकरता तुम्ही जर चॅनलवर कनेक्ट राहिला तर 100% तिथलं सगळं विवरण तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक ठिकाणचे सत्संग तुम्हाला ऐकायला मिळतील आणि खरोखरी या देह स्वरूप नाही तर मानसिक स्वरूपाची तुमची यात्रा, मनाने तुमची यात्रा माझ्याबरोबर कंटिन्युअसली चालू राहील. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे कैलास मानसरोवर एक अद्भुतपूर्ण अशी यात्रा आहे. प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर तिथे गेल्यावर 2 सरोवर आहेत. एक राक्षस सरोवर आहे ज्या ठिकाणी एकाच कैलासचं पाणी, एकाच कैलासवरचा बर्फ वितळतो तेच पाणी येतं. एका सरोवरामध्ये येतं त्यावेळेला ते खारं बनतं आणि एका सरोवरामध्ये म्हणजे कैलास मानसरोवरामध्ये ज्यावेळेला येतं त्यावेळेला मानसरोवरमध्ये ते गोडं असतं. तिथे बघाल तर सगळी सृष्टी आहे आणि राक्षस तलावर तुम्ही गेलात तर पूर्ण खारट पाणी आहे, तिथे कुठल्याही प्रकारची सृष्टी नाही. तर हे भूभागावरचे तिथले वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात. तिथे आपण ज्यावेळेला कैलास मानसरोवरवर जाऊ तुम्हाला सगळ्यांना मी शांतपणे बसवेन आणि मेडिटेशनची पहिली अवस्था चालू होईल. तुम्हाला त्याच्यामध्ये गेल्यानंतर असा भास होईल की आपल्या डोक्यावरनं विमानं चाललेत, एवढ्या जोरात तिकडे हवा चालू असते. आणि ज्या वेळेला तुम्हाला मेडिटेट केलं जाईल त्यावेळेला पहिल्या अवस्थेमध्ये तुम्हाला डमरूचा पूर्णपणे आवाज ऐकायला येईल. ज्या डमरूच्या आवाजामधनं आपला सायक्लोपीडिया निर्माण झाला आहे, ज्याच्यामधनं शब्दाची उन्नती झाली आहे, ज्याच्यामधनं शब्द निर्माण झालेत. तर ते तुम्हाला पूर्णपणे तिथे ऐकायला, त्या डमरूचा प्रवाह, त्या डमरूचे संवाद ते पूर्णपणे तुम्हाला ऐकायला येतात. आणि ज्यावेळेला मेडिटेशनच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला दुसऱ्या अवस्थेमध्ये पूर्णपणे ओंकार ध्वनी तिथे ऐकायला येतो. म्हणजे आतापर्यंत आपण गीतेमध्ये वाचतो की भगवान उवाच, आपण दुर्गा सप्तशतीमध्ये वाचतो की आपण देवी उवाच, की आता देवी बोलते, आता देव बोलतायत, परंतु ते शब्द आपल्या कानावर येत नाहीत. कैलास मानसरोवर एकमेव अशी जागा आहे की तिथे ध्वनी जो निर्माण होतो तो ध्वनी कुठून निर्माण केला जात नाही. तो ओंकार जो आहे तो प्रकृतीकडनं निर्माण होतोय, साक्षात देवाच्या मुखातून निर्माण होतोय. आणि दैव उवाच की तिथे देव बोलतायत, भगवान उवाच जिथे भगवान बोलतायत, तो ओंकार तुम्हाला पूर्णपणे ऐकायची संधी ही पृथ्वी तलावरती फक्त त्या एकाच जागेवर आहे. गुरु माझे सांगतात की अख्ख्या पृथ्वी तलावरती एकच अशी जागा आहे जी अख्ख्या जगाचा केंद्रबिंदू आहे, ती म्हणजे कैलास पर्वत. दुसरं म्हणजे एकमेव असा मानवनिर्मित पिरॅमिड आहे की ज्याच्या पायथ्याशी पूर्णपणे मृत्यूलोक आहे आणि त्याच्या डोक्यावरती स्वर्गलोक आहे. म्हणजे त्याच्या खाली भूमी म्हणजे पाताळ आहे, तर त्याच्या वरच्या भागामध्ये आपण गेलो तर स्वर्गाचं दार आहे. म्हणजे
धरतीला आणि याच्या व्यतिरिक्त आकाशाला यांना जोडणारा एकमेव मानवनिर्मित पिरामिड कुठला असेल तर तो कैलाश पर्वत आहे. म्हणजे तर असा अद्भुतपूर्व पर्वत आहे हा, आपण तिथे जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे नुसतं कैलासचं वैशिष्ट्य सांगितलं तर कैलाश एक फक्त पर्वत नाहीये, त्या पर्वताच्या पलीकडे त्याच्यामध्ये काय काय आहे. म्हणजे पर्वताच्या पलीकडे तर खाली मृत्यूलोक आहे. आज आपल्यामधनं कितीतरी गोष्टी निघून जातात. आज आपल्यामधनं आपले पूर्वज अनेक निघून गेले असतील, कितीतरी वस्तू निघून गेल्या असतील. महाभारत आपल्याकडे घडलं, रामायण आपल्याकडे घडलं. मग याच्यामध्ये वापरले गेलेले सगळे साहित्य, तो रथ किंवा तो ह्या सगळ्या गोष्टी गेल्या कुठे. तर या सगळ्या गोष्टी जशा तशा कैलासमध्ये स्टोअर केल्या जातात. ज्या वेळेला पुढे कलियुग संपेल, पुन्हा त्रेतायुग चालू होईल, पुन्हा द्वापार युग चालू होईल, त्यावेळेला त्या त्या युगामध्ये त्या त्या गोष्टी परत देण्याकरता त्या सगळ्या कैलासमध्ये स्टोअर आहेत. तिथे शंबला नावाची नगरी आहे, ज्या नगरीची चाहूल तुम्ही लागू शकते तुम्हाला पूर्णपणे, आणि त्याच्या बाजूला पूर्णपणे कुबेराची नगरी आहे. तर त्यामुळे म्हणतात की कैलास मानसरोवरला ज्यावेळेला गेलं की त्याच्यानंतर तुमची मानसिक अवस्था इतकी तृप्त होते आणि त्याचबरोबर तुमचा थर्ड आय ओपन होतो. भगवान शिवशंकरांचं जे आहे ते तिसरं नत्र जे मेडिटेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं होतं, तर त्याप्रमाणे थर्ड आय ओपनची जी प्रोसिजर आहे ती त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमची स्ट्रोकिंग होते, त्याच्यामध्ये पूर्णपणे स्टार्ट होते. आणि ते कैलास मानसरोवरचं मेन अट्रॅक्शन आहे की मॅक्झिमम ज्यावेळेला साधना होते त्यावेळेला साधकाला कैलास मानसरोवरमध्ये का जावंसं वाटतं, तर ह्याच्याकरता जावंसं वाटतं. तर मग त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्या कैलास पर्वतामधनं त्याची 4 मुख आहेत. म्हणजे पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला. पूर्वेला जे मुख आहे ते त्याचं पूर्णपणे मुख आहे ते सिंहाचं मुख आहे. त्याच्यानंतर पश्चिमेचं मुख जर आपण घेतलं तर ते हत्तीचं आहे. दक्षिणेचं मुख घेतलं तर मोराचं मुख आहे. अशा प्रकारची मुखं त्याची आहेत. 4ही मुखामधनं पूर्णपणे 4 नद्या बाहेर पडतात. आपल्याला माहिती आहे की सिंधूचं उगमस्थान कैलास आहे, ब्रह्मपुत्रा पण तिथेच आहे, सतलज पण तिथेच आहे आणि कर्नाली पण तिथेच आहे. फक्त या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण आत्तापर्यंत ऐकतो, याची देही याची डोळा जर तुम्हाला बघायची असतील तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसरोवरमधनं आपण नुसतं जल प्राशन केलं म्हणजे आचमन जरी केलं तरी आपल्या आत्म्याची पूर्णपणे शुद्धी होते. म्हणतात ज्यावेळेला कैलास मानसरोवरामध्ये तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब बघाल त्यावेळेला तुमचं अंतरंग तुम्हाला बघायला मिळेल. आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रतिबिंब बघायला मिळतं, अंतरंग बघायला मिळत नाही. तर मानसरोवर ही एकमेव अशी जागा आहे जिथे अंतरंग बघायला मिळतं. आणि त्या मानसरोवरती तुमच्या सगळ्यांच्या हातून आपण महामृत्युंजय याग करणार आहे. जो महामृत्युंजय याग त्या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर खरोखरी या देहाचं आणि या आयुष्याचं दोन्हीचं सार्थक त्या ठिकाणी होण्यासारखं आहे. तर माझं या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की आता खरंच खूप थोडा वेळ राहिला आहे. अगदी पुढच्या 48 तासामध्ये किंवा 50 तासामध्ये तुम्ही प्रोसिजर कंप्लीट केली तर 100% तुम्ही कैलास मानसरोवरला माझ्याबरोबर यात्रेला येऊ शकाल आणि स्वतः या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकाल. तिथले सत्संग खूप महत्त्वाचे आहेत, तिथले मेडिटेशन खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्ट जी मला माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक गोष्टीचा तुम्हालाही अनुभव येईल याचा प्रयत्न करेन. आपण अध्यात्मामध्ये नेहमी याचं त्याचं ऐकतो, आपल्याला स्वतःचा साक्षात्कार नसतो, स्वतःचा अनुभव नसतो. तो स्वतःचा साक्षात्कार, स्वतःचा अनुभव, स्वतःची साधना आणि स्वतःची कुवत या 4ही गोष्टी ओळखायच्या असतील तर खरोखरी आपल्याला आत्म्याची यात्रा करायला पाहिजे. आणि ती आत्म्याची यात्रा म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा आहे, ज्याचा अगदी सुंदर अशा पर्व कालावधीमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण आयोजन केलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्या जणांनी त्याचा लाभ घ्या. ज्यांना अगदी खरोखरी वेळेअभावी किंवा आणखीन काही कारणांनी येता येणार नाही तर आमच्या चॅनलशी, प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर या यूट्यूब चॅनलशी कनेक्टिंगमध्ये राहा, सबस्क्राईब करा की जेणेकरून या यात्रेचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू शकू. अगदीच म्हणजे कैलास मानसरोवर ही एक खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता असते, म्हणजे काय असेल नेमकं तिथे, कसा अनुभव येत असेल. आणि या कैलास मानसरोवर यात्रेच्या माध्यमातून केवळ प्रवासाचा म्हणा किंवा तिथल्या क्षणांचा आनंद घेण्याचा म्हणा नाही तर आध्यात्मिक आनंद सुद्धा आपल्याला अनुभवता येणार आहे. जर तुम्हाला कैलास मानसरोवर यात्रेला जायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि लवकरात लवकर तुमचं बुकिंग करून घ्या, कारण फार कमी वेळ आता राहिलेला आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. खरं तर कैलास मानसरोवर यात्रा ज्या पद्धतीने आहे तुमची, तशीच गिरनार यात्रा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, बरीच चर्चित आहे आणि ती सुद्धा बहुतेक 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरला तुम्ही आयोजित करण्यात आलेली. तर त्या यात्रेची काय वैशिष्ट्य आहेत? मॅडम, जसं पर्वतांच्या यात्रामध्ये कैलास मानसरोवर यात्रा झाल्यानंतर दुसरं म्हणजे की महत्त्वाचं येतं की आध्यात्मिक प्रवासामधला तुमचा चौथा टप्पा येतो, तो म्हणजे तुमची गिरनार यात्रा येते. गिरनार पर्वतावरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साक्षात दत्तगुरूंचा त्या ठिकाणी वास आहे, दत्तगुरूंचे चरण कमल त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आणि गिरनारला गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची स्फूर्तीच तुम्हाला प्राप्त होते. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो ना की आयुष्यामध्ये गुरु असायला पाहिजे किंवा गुरुचा सहवास असायला पाहिजे किंवा गुरुचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे, गुरूंचा उपदेश आपल्याला मिळाला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याकरता
करण्याकरता तुम्हाला कुठे जायचं तर गिरनारला तुम्हाला जायचं तर गिरनार यात्रा ही खूप त्याच्यामधली म्हणजे की छान आणि आध्यात्मिकदृष्ट्या अगदी पतित पावन करणारी अशी यात्रा आहे. म्हणजे आपण गिरनार यात्रेचं जे आयोजन केलेलं आहे ते 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर आहे. या कालावधीमध्ये आपण गिरनार यात्रा पूर्ण करतो. या गिरनार यात्रेमध्ये म्हणायला फक्त ही गिरनार यात्रा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला आपण जी सुरुवात करतो ती सोमनाथापासून करतो. म्हणजे सोमनाथमध्ये गेल्यानंतर सोमनाथ हे ज्योतिर्लिंगामधलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करायची असेल तर पहिली यात्रा कुठली करायला लागते तर तुम्हाला सोमनाथाची करायला लागते. तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाची तुमची यात्रा होते आणि ते सौम्य ज्योतिर्लिंग आणि तिथे खरोखरी शिवही सुंदर आहे. त्याची तुम्हाला पूर्णपणे प्रकृतीकडनं पावती मिळते आणि मग कुठेतरी तुम्हाला असं जाज्वल्य निर्माण होतं की आपण पहिलं ज्योतिर्लिंग केलं, आता आयुष्यात खरोखरी आपली 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा व्हावी. तर एक वेगळा संकल्प देणारी, वेगळी स्फूर्ती देणारी अशी सोमनाथाची यात्रा होते. या सोमनाथाचं दर्शन होऊन याच्याबरोबर त्या ठिकाणी रुद्राभिषेक देखील आपल्या हातून होतो. म्हणजे जेवढे जण असतात किमान आपण संख्येने 200 जण बरोबर असतो आणि 200 जणांबरोबर यात्रा करण्याचा एक अनुभव, 200 जणांबरोबर यात्रा करण्याचा एक आनंद आहे, तोच तुम्हाला अनुभवायचा आहे. पण त्याच्याबरोबर जे काही तिथलं धार्मिक कार्य आहे म्हणजे तिथे जाऊन रुद्राभिषेक करायचा आहे तर तो आपल्या प्रत्येकाच्या हातून त्या ठिकाणी रुद्राभिषेक होणार आहे. त्याच्यानंतर भालका तीर्थ जिथे कृष्णाला बाण लागलं ती जागा, त्याच्या पुढे आपण गेलो तर जिथे कृष्णाचं फिनरल झालं, जिथे कृष्णाने देह ठेवला ती जागा, कृष्णाचं पुढे म्हणजे की ज्या ठिकाणी अंतिम संस्कार पार पडले त्या जागेवर त्रिवेणी संगम या ठिकाणी आपण जाणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणचा सत्संग आहे. गिरनार यात्रेमध्ये असं आहे की एकूण त्याच्यामध्ये 15 ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि 15च्या 15 ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सत्संग आहेत. जे सत्संग तुम्हाला आयुष्यामध्ये शिकवतात की कृष्णाने तुमच्याकरता काय ठेवलंय, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसे कृष्ण बनाल. कुणाच्या आयुष्यामध्ये तुम्ही आडगळ म्हणून राहणार नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही कृष्ण म्हणून राहू शकाल. तुमचं जीवन खूप आनंदाने जगू शकाल आणि हे जीवन जगत असताना त्याच्याबरोबर ॲडव्हेंचर सुद्धा असायला पाहिजे. हे जीवन जगत असताना त्याच्यामध्ये काही ना काही असे लूजपुल्सचे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजेत की आपण आयुष्यामध्ये काय मागे आहोत आणि या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण कल्पना दिली जाते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सीट बुक करता, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आता फोन कराल आणि सांगाल की मला गिरनारला यायचं आहे आणि तुमचं नाव द्याल त्यावेळेला प्रामुख्याने मॅडम प्रत्येकाची आपण डेट ऑफ बर्थ टायमिंग घेतलेलं असतो आणि प्रवासामध्ये त्या प्रवासाच्या दरम्यान प्रत्येकाच्या कुंडलीमधले काय योग आहेत, त्यांना ही यात्रा का घडते याचं खरं कारण मी त्यांना देऊ शकतो. मी सगळ्यांना विचारतो की तुम्ही यात्रा काय करताय तर प्रत्येकाचं वेगळं कारण असेल पण त्याला यात्रा काय घडते याचं खरं कारण माझ्याकडे आहे. का तर त्याच्या अख्खे बायोडाटा पाहिजे, त्याची अख्खी जन्मपत्रिका, जन्मकुंडली सगळं माझ्याकडे असतं आणि त्या प्रवासामध्ये मी प्रत्येकाला विशेष करून वेळ देतो की 5-5 मिनिटं तरी मी तुम्हाला भेटतो कारण मी सगळ्या अख्ख्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर आहे. हे सत्संग वगैरे तर सगळे भेटणारच आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येकाला माझं पर्सनल डिस्कशन आपलं होईल. प्रत्येकाची कुंडली माझ्या त्या ठिकाणी टॅबमध्ये असते, ज्या टॅबमधनं काढून आपण पूर्णपणे डिस्कशन करू शकू आणि मग त्याच्यानंतर तो प्रवास होतो. आणि मग गिरनारला गेल्यानंतर तिथे भगवान दत्तगुरूंना तुम्हाला काय सांगायचंय ते कदाचित तुमच्या कुंडलीच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातं आणि खऱ्या अर्थाने तुमची गिरनार यात्रा सफल होते. तुम्ही आल्यानंतर खरोखरी तसे चेंजेस जर तुमच्यामध्ये आणले तर निर्विवाद तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होतं. आणि गिरनारला ज्यावेळेला 10,000 पायऱ्या चढून आपण वरती जाऊ त्यावेळेला एक आपल्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण येतो की येस मी या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर 100% सप्टेंबरमध्ये 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर जी गिरनार यात्रा आपण केली आहे त्या गिरनार यात्रेमध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. खूप थोड्या सीट शिल्लक आहेत कारण ज्यावेळेला यात्रेचं डिक्लेरेशन होतं तसे लोक फटाफट नाव देत असतात, वर्षभर लोक नाव देत असतात. तरी पण आम्ही सगळ्या नवीन लोकांना प्रामुख्याने घेऊन जातो का तर प्रत्येकापर्यंत ही माहिती पोचावी, प्रत्येकापर्यंत हा प्रसार पोचावा आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यामधला गिरनार साध्य व्हावा. अगदीच अगदीच. या गिरनार, कैलास मानसरोवर आणि अशाच यात्रांबद्दल आपण बोलणार आहोत. मात्र जर तुम्हाला माधव गुरुजींचं मार्गदर्शन हवं असेल तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते मिळू शकतं. त्यामुळे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा आणि त्यांचं महत्त्व आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत माधव गुरुजी. मी विषयाला सुरुवात करणार आहे. मात्र माधव गुरुजींबद्दल अजून सांगायचं जर तुम्हाला माधव गुरुजींचं मार्गदर्शन हे प्रत्यक्ष भेटून हवं असलं तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला तुम्ही कॉल करू शकता. मात्र जर तुमचा कॉल रिसीव्ह केला गेला नाही तर समोरून तुम्हाला कॉल करण्यात येईल. तर जसं आपण मगाशी गिरनार यात्रेबद्दल बोलत होतो, तुम्ही पत्रिकांचा उल्लेख केला की तुम्ही पत्रिका पाहता आणि तसं मार्गदर्शन करता. मात्र या संदर्भात मला अजून डिटेलमध्ये जायचं आहे की नेमकं त्यावेळी काय करता, कशा पद्धतीने मार्गदर्शन करता आणि आध्यात्मिक साधनेचा यामध्ये कशा पद्धतीने सहभाग असतो.
खूप छान प्रश्न तुम्ही विचारला मॅडम, की गिरनार यात्रा करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आपण ज्या वेळेला आता द्वारकेला आपण जाऊ किंवा सोमनाथला आपण जाऊ, तर सोमनाथला रुद्राभिषेक होणार आहे. म्हणजे त्या रुद्राभिषेक होणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला जो ओम हम जुमचा जो महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा अनेक पुनश्चरण त्या ठिकाणी होतं. म्हणजे किमान प्रत्येकाकडनं अगदी नाही म्हणलं ना तरी 1,000 जप त्यावेळेला होतो. आता 200 लोक असतील तर आपल्याकडनं किती जप संख्या होते ती बघा. तर अशी एखाद्या जप संख्या त्याच्यामध्ये पूर्ण करून घेतली जाते. दुसरं आध्यात्मिक साधनेमध्ये तुम्ही बघाल तर ज्यावेळेला आपण द्वारकेमध्ये जातो, जिथे कृष्णाने पूर्णपणे गीता भवन म्हणून आहे, की ज्या ठिकाणी कृष्णाने आणि त्यांच्या वंशजांची अमरत्वाची गाथा ज्या ठिकाणी आपण पूर्णपणे सांगतो तिथला सत्संग होतो. त्यावेळेला जो द्वादक्षरी मंत्र आहे, की ज्या द्वादक्षरी मंत्रावरती कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे की या मंत्राचं तुम्ही पुनश्चरण करा, तुमच्या आयुष्याचा मी सारथी बनेन. तर तो जो द्वादक्षरी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, त्या मंत्राचं आपण पूर्णपणे पुनश्चरण करतो. सुदर्शन नावाचा एक मंत्र आहे, जो सुदर्शन नावाचा मंत्र भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेला सांगितले की माझ्या धाममध्ये तुम्ही तो श्रवण केलात किंवा तो ऐकलात तर तो वेगळा सिद्ध करायची गरज नाही, तो सिद्ध स्वरूपातच तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्टिवेट होईल. तर त्याचं आपण पूर्णपणे पुनश्चरण करतो, की सगळ्या लोकांकडनं तो सुदर्शन मंत्र आपण स्वतः पूर्णपणे म्हणून घेतो. त्याचबरोबर त्याचा रेकॉर्ड आपण पूर्णपणे ग्रुपवरती देतो, म्हणजे की जेणेकरून तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर सुद्धा शांतपणे तो मंत्र ऐकता येईल, तो मंत्र जपामध्ये ठेवता येईल आणि वेळोवेळी तो वापरता येईल. दुसरं याच्या टूरमधलं खास अट्रॅक्शन आहे की त्याच्यामध्ये जांबवंत गुफा, म्हणजे की जांबवंत गुफा आज सुद्धा आहे अस्तित्वामध्ये आणि आपण त्या जांबवंत गुफेमध्ये घेऊन जातो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिथे मी बरोबर आहे तिथे असं होणारच नाही की तुम्हाला गाडीच्या खिडकीतून दाखवणार की ती बघा ती गुफा आहे. त्या गुफेमध्ये म्हणजे जवळजवळ आपण साधारण एखाद्या विहिरीमध्ये जसं उतरतो तसं 25 ते 30 फूट त्या गुफेमध्ये आपण खाली उतरतो. आणि खाली उतरल्यानंतर जी प्रकृती आहे तिथली, जे तिकडचं वातावरण आहे आणि जो तिथला आनंद आहे, तुम्हाला सगळ्यांना 100% गॅरंटी होईल की नाही इथे जांबवंतजी राहतात म्हणून. आणि जांबवंतांचा तिथे जो किस्सा आहे, जांबवंतांचा जो सत्संग आहे, तो सत्संग तुम्ही ज्यावेळेला तिथे ऐकाल त्यावेळेला निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये जांबवंतजी काही ना काही तुम्हाला सांगतील. किंवा सप्त चिरंजीव म्हणून त्यांनी आयुष्यामध्ये जे त्यांचं जपलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ते चिरंजीवी स्वरूप आहे, तर आपल्याकरता ते का थांबलेले त्याचं कारणही तुम्हाला कळेल. तर अशा प्रकारचे आध्यात्मिक साधना किंवा अशा प्रकारचा आध्यात्मिक बोध तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी होतो. आणि यात्रा करत असताना यात्रेमध्ये ज्ञानाची प्राप्ती हा सर्वात मोठा भाग आहे. कारण ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर 3च मार्ग आहेत, की चांगल्या संगतीने, त्याच्यानंतर चांगल्या वाचनाने आणि चांगल्या प्रवासाने किंवा चांगल्या यात्रेमधलं ज्ञान मिळतं. तर याप्रमाणे आपण यात्रा करत असताना त्याच्यामधलं चांगलं ज्ञान आपल्याला मिळतं. आता हे ज्ञान मिळत असताना ज्ञानाचे पण 2 प्रकार आहेत. एक व्यावहारिक आणि लौकिक ज्ञान आपल्याला हवं असतं, की जसं जगामध्ये कसं वागायचं आणि स्वतःच्या बाबतीमध्ये कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्याचं सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं. कारण कायम असं होतं की बरोबर वागून सुद्धा सगळेजण तुम्हाला मूर्खातच काढतात. प्रत्येकजण म्हणतो की नाही तुला काही कळत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये हा प्रश्न पडतो की अरे माझं नक्की चुकतंय काय की लोक मला कळत नाही. प्रत्येकजण आपल्यालाच फसवून जातो. तर या सगळ्या पाठीमागे नक्की काय कारण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये पडतं आणि ते ऐकून घेण्याकरता एक तुमची मनस्थिती असायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी देशकाल परिस्थिती या तिन्ही गोष्टी खूप इफेक्ट करतात. गिरनार यात्रेमध्ये किंवा एखाद्या परिक्रमेमध्ये तुम्ही ज्यावेळेला असता त्यावेळेला तुम्ही ज्ञान संपादन करत असता आणि त्यावेळेला तुम्हाला लौकिक जीवनामधलं जसं ज्ञान मिळतं त्याचबरोबर तुम्हाला स्वतःबद्दलचं पूर्णपणे ज्ञान मिळतं. मी सांगितलं की त्या टॅबमध्ये प्रत्येकाची कुंडली असेल. मी तुमच्या बाजूला 2 मिनिटं जरी बसलो ना तरी 2 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकरता ही यात्रा दत्तगुरूंनी का प्लॅनिंग केली, तुम्हाला का गिरनारला बोलवलंय आणि जर तुम्हाला गिरनारला बोलवलंय तर त्याच्या पाठीमागे त्यांना तुम्हाला हे सांगायचं की तुझ्या आयुष्यामध्ये हे चेंजेस तू आण. शेवटी परिवर्तन ही संसार का नियम आहे. द्वारकाधीशला आपण भेटायला जाणार आहोत. ज्यावेळेला द्वारकाधीशला भेटायला जाऊ, ज्या द्वारकाधीशांनी गीता सांगितली त्या गीताचा प्रमुख उद्देश आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे. तर आयुष्यामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर सर्वात जरुरी आहे की धार्मिक यात्रा करायला पाहिजे. आणि ती यात्रा करत असताना गिरनारसारखी यात्रा ही खरोखरी 5च दिवसाची यात्रा आहे आणि 100% परिपूर्ण असं पंचप्राणाचं किंवा पंचामृताचं ज्ञान तुम्हाला संपादन करून घ्यायची संधी आहे. अगदीच. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही आवाहन करेन की कैलास मानसरोवर यात्रा आणि गिरनार यात्रा दोन्ही यात्रा आता आयोजित करण्यात आलेल्या आहे, तर तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्यावा. तुम्ही ते आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. अगदीच. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.